पितृपक्ष म्हटलं की बहुतांश मंडळी ही वेगवेगळ्या पद्धतीने पितृपक्ष हा जिवंतपणी लोकांना कशी मदत करा, जिवंतपणी लोकांना चांगलं वागा, त्यांना जे आवडतं ते खायला द्या, असं म्हणून काही गोष्टी प्रकर्षानं करायचं टाळतात आणि एक हास्यास्पद वातावरण निर्माण करतात, थट्टामस्करी करतात की आता पितरांना जेवण देईन, त्यांना काय मिळणार आहे का, असताना तुम्ही करायला पाहिजे होतं वगैरे वगैरे. मुद्दा अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे. जे असा विचार करतात ते अगदी योग्य आहेत, त्याच्याबद्दल मला म्हणणं नाही आहे. पण हा जो 15 दिवसांचा कालावधी आहे, हा पितरांचं स्मरण करण्यासाठीचा कालावधी आहे. बघा, ज्यावेळेस जी गोष्ट करायची असते ना, ती त्यासाठीच करायची असते. जर पितरांचं स्मरण करण्यासाठी हा काळ आहे, तर त्याचं नामस्मरण करा तुम्ही. त्या काळामध्ये अनुष्ठान किंवा आवर्तनं किंवा पारायणं या गोष्टी करणं तुम्ही टाळा. चांगल्या गोष्टी जर वाचायच्या असतील तर त्यासाठी बाकीचे दिवस आहेत ना 365 दिवसांपैकी, याच दिवसांमध्ये तुम्हाला का ते करायचं आहे? याच दिवसांमध्ये तुम्हाला का गुरुचरित्र वाचायचं आहे? जे पितर ज्यांनी पूर्ण आयुष्यभर तुमच्यासाठी काहीतरी कुटुंबासाठी केलेलं आहे, त्यांचं स्मरण तुम्ही करा. ते नक्की कुठेतरी होतं. आपल्याकडे पिंडित ब्रह्मांडी असं म्हणतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या ब्रह्मांडामध्ये आहेत. ते चैतन्य, ती ऊर्जा कदाचित तुमच्या पूर्वजांना नक्की ते मिळू शकते. म्हणून त्यांचं नामस्मरण करा. हास्यास्पद ते करू नका. ते हसणं योग्य नाही. ठीक आहे, जिवंतपणी माणसाची जरूर सेवा करा, त्यांना आदर द्या, सन्मान, प्रेम, वात्सल्य सगळं द्या तुम्ही. पण याचा अर्थ असा नाही की ते गेल्यानंतर पूर्णपणे सगळ्या गोष्टी मोडीत टाका. जरूर त्यांचं स्मरण करा.